ओ भाऊ ओ भाऊ, हा इथे कोणी मुलगी आत्महत्या करायला आली होती का? हो साहेब, हा? नदीचं पाणी पिण्यासाठी असतं, हा? आत्महत्या करण्यासाठी नाही. अहो पण सकाळपासून सगळेच मला उपदेश करायला लागलेत यार. हो साहेब, उपदेश नाही बर का, या नदीची खोलीच 2 फूट आहे. हा? आमची जनावरं बी भिजत नाहीत. हे इथं कोण मरणार आहे? Oh shit. हाय, गुड मॉर्निंग. हाऊ आर यू डार्लिंग? हाय डिअर आदू, कसा आहेस? काय ग सकाळी सकाळी कशाला फोन केला? संडे झोपू दे ना ग. ए मठ्ठा, तू झोपलास अजून? काय तारीख काय? हे म्हणजे ना केळं खाणे आणि सर्दीला आमंत्रण देण्यासारखं आहे. कलियुगापासून सत्ययुगापर्यंत मुलींची सगळी पुस्तकं पालथी घातली ना तरी आपली मन काही सापडणार नाही. ते जाऊ दे, बोल ना, काय तारीख आहे आज? तुझ्याशी अफेअर केलं ना तीच माझी चूक झाली. अगं मी सिव्हिल इंजिनियर आहे. माझ्या हाताखाली 50 जणांचा स्टाफ आहे. एवढा कामाचा लोड असतो. एक संडेच मिळतो तिथे मला झोपायला मिळतं ना ग. आणि तुझं असं काय चाललंय? संडेला तारीख कुठली आहे? तू वेड्या, असं काय करतोयस? आज आपल्या प्रेमाची 3री अॅनिव्हर्सरी ना. तुझ्या आणि माझ्या नात्याला 3 वर्ष पूर्ण झाली. आणि तू चक्क विसरला साधू? विसरलो नाही ग. मी आपलं तुझी गंमत केली ग. तर मी एकदम आंघोळ वगैरे करून तयार आहे मस्तपैकी, एकदम बॉडी स्प्रे मारून टकाटक मध्ये. फक्त तुझ्या फोनची वाट बघतोय. कधी तुझा फोन येतो आणि मी येतोय पटकन. मग भेट अर्ध्या तासात? कुठे? आपण पहिल्यांदा भेटलो तिथे. अच्छा, नदीवर. आणि अर्ध्या तासात आपण पोहोचला नाहीत ना तर त्याच नदीत उडी मारून मी जीव देईन. बाय. अंजू अंजू अंजू, काय मुलगी आहे यार. ओ शिट, फक्त अर्धा तास. अरे बापरे. महाराज, अहो देवाचं नामस्मरण करायचं म्हणजे काय रस्ता बंद करायला जावा का? अहो इतरांना पण महत्वाची कामं असतातच ना. अहो रस्ता कामाला जाणाऱ्या माणसांसाठी, तुमच्यासारख्या रिकामटेकड्यांसाठी नाही, समजलं? विठोबाच्या दर्शनासाठी शेकडो मैल अनवाणी चालत हे वारकरी निघालेत, तरी यांच्या चेहऱ्यावर क्लेश नाही, दुःख नाही. आणि आपण या वाहनात आरामात बसून जाताना सुद्धा इतके उदास का? अहो महाराज, अहो जग कुठे चाललंय आणि अजूनही तुम्ही अनवाणी पायाने वारा करता? हे एवढं सगळं करून काय मिळणार आहे तुम्हाला? मला सांगा, तुमच्याकडे काय आहे? माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, माझी कंपनी आहे. पण शांती ती कुठं आहे? शांती. चला मंडळी, वाट करून द्या, यांना जाऊ द्या. थांबा. तुम्हाला एक सांगावंसं वाटतं, 7 आकड्यापासून स्वतःला सांभाळा. माऊली, याला 7 आकड्यापासून वाचवत होतो, पण हा 7 मध्येच अडकत चाललाय. विठ्ठला, फार अंत पाहू नको. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. ओ भाऊ, ओ भाऊ, हा इथे कोणी मुलगी आत्महत्या करायला आली होती का? हो साहेब, हा? नदीचं पाणी पिण्यासाठी असतं, हा? आत्महत्या करण्यासाठी नाही. अहो पण सकाळपासून सगळेच मला उपदेश करायला लागलेत यार. हो साहेब, उपदेश नाही बर का, या नदीची खोलीच 2 फूट आहे. हा? आमची जनावरं बी भिजत नाहीत. हे इथं कोण मरणार आहे? नाही, पण इथे कोणी मुलगी आत्महत्या करायला? आदी, हा? तू काय माझ्या मरणाची वाट पाहतोय? अगं नाही ग, मी मस्करी केली ग. थांब, मी आलो तिकडे. वारकऱ्यांनी रस्ता अडवून ठेवला, हॉर्न वाजवून ठेवला. टकाटक उन्हात जे काय रोमॅन्टिक वातावरण असं मजाच काहीतरी वेगळी असते. काही म्हणा. गजरा. ओ दादा, काय? घ्या की हो गजरा. बरं छोटी, गजरा केवढ्याला दिला का? ए 14 वर्षाची हाय म्या. लहान नाही, काय बी बोलतोस बा? तुझ्या जिभेला काय हाडबीड आहे का नाही? अंबे जगदंबे, गजरा केवढ्याला दिलात आपण? 7 रुपयाला एक आहे. 7 रुपयाला एक? अगं आमच्याकडे 5 रुपयाला मिळतो ना ग. मग अरे दादा, 7 या आकड्याला लई महत्व आहे. 7 जन्माच्या गाठी, लग्नाचे 7 फेरे, हम 7 साथ है, कळलं का? म्हणून गजरा सुधिक 7च रुपयाला.
अरे भाव कशाला करतोस? दे की 7 रुपये आणि घे की गजरा. एक मिनिट हं. एक आहे तुझे 7 रुपये. हे घ्या तुमचा गजरा. चला. पण आधी खरं सांगू, मला गजरा नको आहे, मग? मला तू हवाय. असं म्हणते ये बस. अगं तुला गजऱ्याची गरज आहे? अगं तशीच तू खूप सुंदर दिसतेस, एकदम श्रीदेवी सारखी. मी तुला इथे एका महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी बोलवलंय. तू थट्टा कसली करतोयस आधी? बरं बाबा, मी चूप, तू बोल. आधी काल माझा BSc फायनलचा शेवटचा पेपर झाला. आता 2-4 दिवसात प्रॅक्टिकल आणि मग अरे ही तर आनंदाची बातमी आहे. या नाचो, या 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 या. ए कमॉन कमॉन, डान्स विथ मी. या 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 या. बी सिरियस. आधी मी तुला सोडून चालले आणि तू नाचतोयस, ही आनंदाची गोष्ट आहे. तरी माझ्या मैत्रिणी मला म्हणत होत्या की आधीचं तुझ्यावर प्रेमच नाहीये म्हणून. ए वेडाबाई, अगं म्हणून मी नाचत नव्हतो ग. मी म्हटलं की तुझं फायनल इयर झालं की आपण दोघेही लग्न करायला मोकळे. आधी आणि 4-5 दिवसांनी मला पुढे सोडायला लागणार आहे रे. पण का? अरे असं काय करतोयस? आता फायनल एक्झाम संपल्यावर मी पुण्यात कशासाठी राहते सांगू घरच्यांना? आधी चल आपण उद्या पळून जाऊ आणि लग्न करू. ए मी काय लग्न करणार नाही. ए म्हणजे पळून जाऊन लग्न करणार नाहीये. तुला सोडून जाण्याची इच्छाच होत नाहीये रे. अगं मी थांब म्हटल्यानंतर थांबणार आहेस का? ते जगातल्या प्रत्येक प्रेमिकांच्या आयुष्यात विरहच काय येतो रे. अगं प्रकाशानंतर अंधार येतो ना, तसा हा विरह. आणि विरहानंतर येणाऱ्या प्रेमाची गंमत कुछ और है. पण तुझ्याशिवाय कसा जाणार रे माझा वेळ? 2 दिवसाचा प्रश्न आहे, नंतर येईन मी तुझ्याकडे. That's it. चल तुझ्या गाडीची वेळ झाली. चल तुम्ही पुढे प्लीज. अप्पू अप्पू थांबा. ए काय पाहिजे तुम्हाला? आम्हाला अप्पू सोबत खेळायचंय. वेडीस का? अप्पूला मुलींची किती चीड आहे आणि तुम्ही अप्पू सोबत खेळायला चालल्यात. आम्हाला अप्पू सोबत खेळायचंय, होय की नाही ग? म्हणजे आम्ही अप्पू सोबत कधीच खेळायचं नाही. मुलींनी अप्पू सोबत खेळायचं नाही म्हणजे खेळायचंच नाही. आम्हाला अप्पू सोबत खेळायचंय. थांबा. ठीक आहे, जर तुम्हाला माझ्यासोबत खेळायचं असेल तर जो कोणी त्या दरवाजातून आत येईल त्याला तुम्हाला या चेंडूने मारायचा आहे आणि इतका मारायचा आहे की तो खाली पडेपर्यंत मारायचा आहे. ठीक आहे? ठीक आहे. आता यूज दे त्याला, हो की नाही ग? हो. घ्या, तो बघा आलं कोणीतरी. या इकडे. बस बस बस, तुम्ही आता माझ्या बरोबर खेळण्यात पात्र झालात. चला आता. अरे काय माणसाचं काय असंच वागत करतो का जावायचं सासरवळीत? तरी हा बाबा म्हणाले होते, 6 दगडापासून सावध राहा बालका. आपल्या कर्माची मारी डाला आईला, मारी डाला. अरे ए बाई जरा पाणी दे रे. पाणी 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 दे ना, पाणी दे. पाणी आले रे. भगवान तेरा भला करे. हुआ भैया? अरे किसने मारा तुमको? तुझसे मतलब? अच्छा अच्छा,
तू पाटिल के बंगले से आवत हो। ये बंगला नहीं, भूत बंगला है, भूत बंगला। वहाँ पे 60 फुट है और एक शांत सा भूत रहता है। तुला कसं माहित? आज में अच्छा है भैया, किसी और दिन बताएंगे। अब तो यहाँ पे क्या रोज आएंगे ना, वर्षाकाठी रोज मिलेंगे, है कि नहीं देवा बिट्टू? चलो जल्द ही बंगला मंदिर में बदल जाएगा। और भैया कोनो जरूरत पड़े तो याद करना। याद करूंगा, तुमको जरूर याद करूंगा, पण माझी एक अट आहे. हाँ और कौन सी अट? माझी अट आहे, तू मराठी शिकला पाहिजे. कोनो बात नहीं भैया, सीख लेंगे सीख लेंगे। हॅलो आधी, हॅलो डार्लिंग, हाऊ आर यू? कशी आहेस? कशी असणार? तुला सांगितलं होतं मस्त पळून जाऊन लग्न करूया तर. एक मिनिट. तुला दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मधला राज व्हायचं होतं ना. मग काय झालं? आता बघ. हे अंजू, नाही, मला आई वडिलांना दुःख द्यायला नाही आवडणार. तुला आवडेल का? हे बघ अंजू, आई वडिलांच्या संमतीने जर लग्न झालं तर मला खूप आवडेल. हो पण हे बघ, हे तू काही एक शब्द बोलू नकोस. हे बघ, तुझं माझ्यावर खरंच प्रेम असेल, माझ्यावर खरंच विश्वास असेल तर सगळं व्यवस्थित होईल. तू काही काळजी करू नको. आणि तुझ्या भावांना अशा काही बायका शोधून आणतो की साले 7-7 दिवस, 7-7 काय 8-8 दिवस बेडरूमच्या बाहेर पडणारच नाहीत. हे शिव्या कोणाला देतोय? माझे भाऊ आहेत ते. अगं तुझे भाऊ म्हणजे माझे सालेच नाही का? पण मी अंजू खूप नशिबवान आहे. मला तुझ्यासारखी बायको मिळणार आणि वर 7-7 साले. तू काही कर पण लग्न तेवढं माझ्याशीच कर प्लीज. मालक, तो खताच्या कंपनीचा चेक लिहून ठेवलाय, त्याच्यावर जरा सही करा बरं का. बर बर बर. दिवाणजी, अंजू झोपली का? नाही, खोलीत अजून लाईट दिसतोय, अजून जागे आहे वाटतं. अंजू, ए बेटा, ए अंजली, ए हॅलो, बाबा बोलवत आहेत. बाय. ऐक ना, अंजू. लव्ह यू. ए अंजू, हॅलो अंजू, लव्ह यू. आली. काय हो बाबा? झोपली होती? नाही, झोपत होते. मग काय आदित्याची आठवण येत होती? काय हो बाबा? लागली. आपण सुद्धा आमचे पूर्वीचे दिवस आठवले बरं का. पण आता काय उपयोग, आता आयुष्यभर ब्रह्मचारीच आम्ही. अहो काय दिवाणजी, थट्टा करताय होय आमच्या पुरीची? नाही, खरं आहे ते सांगितलं. अहो तुमच्या लग्नासाठी आम्ही कितीतरी पुरी शोधल्या बघा, वय वय वय. पण तुमच्या मनात ती मीनाक्षी बसली होती घर करून. आता गेलं पाखरू उडून, आणि तुम्ही राहिले तसेच ब्रह्मचारी. असू द्या बाबा, पण मामा जगातले सगळ्यात चांगले मामा आहेत. अंजू, तू काही म्हण बेटा, पण तू पोरगाला झक्काच शोधला बरं का. पण बाबा, तुम्ही मात्र त्याची फार सत्व परीक्षा पाहता. हं? सातही दादांचं लग्न होणं किती कठीण आहे. अरे म्हणून काय त्यांना बिगर लग्नात ठेवायचं वय? शोधीन तो बरोबर 7 पुरी शोधीन, मला खात्री आहे बघ. जातो आता, लय रात्र झाली, झोप आता, जा झोप. ठीक आहे. गुड नाईट बाबा. हा बेटा, गुड नाईट good night, मामा. गुड नाईट गुड नाईट. बरं मालक, न्या बिलित तो आता. वय वय, हं. निघा. हो.